महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सांगली विभागांतर्गत विटा आगार डेपोतून मंगळवार दिनांक 25 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी निमित्ताने विटा आगार प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 वाजता विटा ते गणपतीपुळे जादा बसेस प्रवाशांच्या मागणीनुसार उपलब्ध करत वेळेत सोडण्यात आल्या। यावेळी हातनूरमधून 3 बसेस, खानापूरमधून 1 बस, विटातून 2 बस, लेंगरेतून 1 बस, देवीखिंडीतून 1 तर कडेगावमधून 1 सह अन्य गावातून 1 बस सोडण्यात आल्या। या सर्व बसेस विटा आगार डेपोतून अंगारकी संकष्टीनिमित्त सोडण्यात आल्या। यावेळी प्रवाशांचा यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी 10 ते 12 बस रवाना झाल्या, तर पुढच्या वेळी 25 बसेस अंगारकी संकष्टीनिमित्त सोडण्यात येणार असल्याचं वाहतूक निरीक्षक विनायक माळी यांनी सांगितलं। यावेळी सर्व प्रवाशांचे स्वागत आगार प्रमुख विद्या कदम, स्थानक प्रमुख रोहित गुरव, वाहतूक निरीक्षक विनायक माळी, वाहतूक नियंत्रण दीपक कदम यांनी स्वागत केलं। मान्यवर अधिकारी यांचे हे अनमोल असं सहकार्य लाभलं। जे पदावरती विराजमान आहेत आजी त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली, पण जे रिटायर झालेले आहेत वाहतूक नियंत्रण म्हणून ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केले त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे। अरुण लंगोटे याकडे आपल्याला मार्गदर्शन करतील। मी एस.टी. महामंडळात 31 वर्षे सेवा करून रिटायर झालो विटा डेपो, आणि मी कंडक्टर म्हणून आणि रिझर्वेशनला काम केलं। तर एस.टी. महामंडळाचं प्रामाणिकपणे काम करणं ही संपूर्ण महाराष्ट्राची सेवा आहे, आणि आपण जेवढं प्रामाणिकपणे काम करू त्याचं फळ मिळतं आहे। मी आत्ता रिटायर होऊन 15 वर्षे झालं, त्या अनुभवानं सांगतो। कारण महाराष्ट्रात एस.टी. महामंडळ चालू असल्यामुळं आज लाखो विद्यार्थी महाराष्ट्रातल्या शाळा जे शिकत आहेत, एस.टी. महामंडळाची सवलत नसती तर मला वाटतं खेडेपाड्यातला एकही मुलगा शिकला नसता। आज जी महाराष्ट्राची पूर्ण प्रगती आहे ती केवळ आणि केवळ एस.टी. महामंडळाच्या सवलतीमुळं आहे, आणि दरवर्षी महामंडळ वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात। महिलांच्यासाठी आता 50% सवलत आहे, ज्येष्ठ नागरिक 75 वर्षाच्या पुढच्या लोकांना पूर्णपणे मोफत आहे, आणि असून अशा सर्व मिळून अहिल्याबाई होळकर असेल अशा 24 सवलती महामंडळाकडून दिल्या जातात। तर सर्व प्रवाशांनी एस.टी. महामंडळाच्या सवलतीचा फायदा घेऊन आणि आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी आणि भवितव्यासाठी एस.टीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि एस.टीने प्रवास करावा। आणि आत्ता जे विटा आगारामार्फत गणपतीपुळेसाठी 10 एस.टी. बस तिथलं रोजचं रोटेशन ऑपरेट करून पाठवल्या, तरी सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा। धन्यवाद। नमस्ते, मी वाहतूक निरीक्षक विनायक माळी बोलतोय विटा आगारातून। आज आमच्या विटा आगारातून अंगारकी संकष्टीनिमित्त 10 बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्या। हातनूरमधून 3, खानापूरमधून 1, विट्यातून 2, माहुलीतून 1, देवीखिंडीतून 1, लेंगऱ्यातून 1 आणि खडेगावामधून 1। खरं तर दरवर्षीच लोकांचा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो। यावर्षी लोकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, आणि त्यांच्या जोरावर आम्ही आज विटा आगारातून 10 अंगारकीकरता खास गाड्या सोडण्यात आल्या। आणि याकरता आमचे विभाग प्रमुख भोकरे साहेब तसेच DTO मॅडम भोसे साहेब यांनी आम्हाला मदत केली। आणि आम्ही अजूनसुद्धा प्रवाशांना अशी विनंती करतो आहे की राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून तुम्ही प्रवास करावा, कारण जेणेकरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास केल्यानंतर आपल्या प्रवाशाची सिक्युरिटी आम्ही देत असतो आहे। शिवाय विटा आगारानं आजपर्यंत अमरनाथसारखी यात्रा, अयोध्यासारखी यात्रा, आणि विशेष करून गेल्या वर्षीसुद्धा संकष्टीला आम्ही 7 बसेस दिल्या होत्या, यावेळेस आम्ही 10 बसेस दिलेत। पुढल्या वर्षी आम्ही 100% 21 बसेस देऊन हा परिक्रम पूर्ण करू। आणि पुन्हा एकदा ज्यांनी आम्हाला ह्या बसेस सोडण्याकरता मदत केली त्यांना खरोखरच त्यांचं मनपूर्वक आभार, आणि अशीच आम्हाला साथ द्यावी हीच इच्छा। नमस्ते, मी विद्या कदम, आगार प्रमुख विटा आगार। नेहमीच आपल्या डेपोतून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्यात आत्ता आपण अंगारकी संकष्टीनिमित्त 10 बसेस सोडलेल्या आहेत प्रवाशांच्या मागणीनुसार। त्यासाठी प्रवाशांनी चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, तर मी त्यांचं धन्यवाद मानते। तसंच आम्हाला यासाठी डी साहेब, भोकरे साहेब, DTO मॅडम तसंच MU साहेब यांचे सहकार्य लाभले आहेत। तसेच माझे इतर सर्व कर्मचारी स्टाफ आणि सुपरवायझर स्टाफ यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे।
तसेच चालक वाहक यांचंही मला यासाठी सहकार्य लाभलेलं आहे. यापुढेही या आगारामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. त्यातून आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तर आपण यापेक्षाही- प्रवाशांना मॅडम काय सांगाल की जेणेकरून आता खरोखरच जवळपास आता आपल्या विटा आग्रा डेपोतून अत्यंत सर्व सेवा उपलब्ध केली जात आहे. प्रवाशांनी खाजगी वाहनानं प्रवास करू नये याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्या आगारामार्फत आपले चालक वाहक तसेच आपले बसेसची जी हे आहे आपली मेंटेनन्स हे तर अगदी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण प्रवाशांना आपली सेवा देण्याचे काम करत आहे. तरी खाजगी वाहतुकीकडे जास्त न वळता आपल्या राप महामंडळाच्या प्रवासी सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावी ही आमची एक विनंती राहील प्रवाशांना. जास्त दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.